कैसी करू आता सांग तुझी सेवा, शब्द ज्ञाने देवा नाश केला. आता तुझे वर्म न कळे अनंता, तू जन संगता बुडू पाही. संध्या स्नान केली आचाराची नाशी, काय तया पाशी म्हणती एकू. बुडविली भक्ती म्हणती पाषाणू, पिंडाचे पाळणू स्थापून या. न करावी कथा म्हणती एकादशी, भजनाची नाशी मांडियेली. न जावी देवळा म्हणती देवघरी, बुडविले या परी तुका म्हणी. देवा मी तुझी सेवा कशी करू ते तरी मला सांग. कोरडे शब्द ज्ञान सांगणाऱ्या वेदांती लोकांनी सारा नाश करून ठेवला आहे. हे अनंता, तू आता स्वतःच्या सेवेचे वर्म सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. आणि तू जर हे सांगणार नाहीस तर मग आमच्यावर या संसार सागरामध्ये बुडण्याचा प्रसंग येईल. स्नान संध्यादी शुद्ध आचरणाचा या शब्दज्ञानी लोकांनी नाश केला. स्नान संध्या करण्यात काय आहे असे हे लोक विचारतात. या भगवंताला पाषाण म्हणून त्यांनी भक्ती बुडवली आणि देहाचे मात्र रक्षण केले. हे लोक असे म्हणतात की कुणी हरिकथा किंवा एकादशी करू नये. यांनी याच प्रकारे भजनाचा सुद्धा नाश मांडला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे शब्दज्ञानी म्हणतात देव आपल्या घरी असल्यामुळे त्याच्या दर्शनासाठी देवळात जाण्याची गरज नाही. याप्रमाणे यांनी भक्ती मार्ग बुडवला आहे. नमो नमो तुझ माझे हे कारणू, काय झाले उणे करिता स्नान. संतांचा मार्ग चालतो झाडूनी, हो का लाभ हानी काहीतरी. न करीशी तरी ह्याची कोडे मजू, भक्ती गोड काजू अनिक नाही. करी सेवा कथा नाचे न रंगणी, प्रेम सुख धनी पुरेल तू. महाद्वारी सुख वैष्णवांचे मिळी, वैकुंठ जवळी वसे तेथे. तुका म्हणे नाही मुक्ती सवे चाडू, हेची जन्म गोडू घेता मजू. देवा तुला नमस्कार करणे हे माझे कार्य आहे. स्नान केले असता कोणताही उणेपणा येत नाही. संतांनी जो मार्ग घालून दिलेला आहे तोच मी झाडत चाललो आहे, स्वच्छ करीत चाललो आहे. त्यापासून लाभ होवो किंवा हानी होवो, तू जर माझा स्वीकार केला नाहीस तर भक्तीच्या गोडीची एकच इच्छा मला आहे. इतर कोणतेही कार्य माझ्या मनात नाही. जेव्हा मी तुझी सेवा करीन, तुझे गुणगान गाईन, तुझी गुण गाथा गाईन, तुझ्या पुढील अंगणामध्ये नाचेन आणि तुझे प्रेमसुख तृप्त होईपर्यंत घेईन. महाद्वारामधील वैष्णवांच्या मेळाव्यात फार मोठे सुख असते. तेथे प्रत्यक्ष वैकुंठच येऊन स्थिरावले आहे. त्या ठिकाणीच वैकुंठ जवळ असते. तुकाराम महाराज म्हणतात, मला मुक्तीची इच्छा अजिबात नाही. तुझी सेवा करण्यासाठी मला वारंवार जन्म घेण्यातच गोडी वाटेल. हो उनी संन्यासी भगवे लुगडी, वासना न सोडी विषयांची. निंदिती कदानो इच्छिती देवानू, पाहता ती मानू आदराचा. तुका म्हणी ऐसे दांभिक भजनू, तया जनार्दनू भेटे केवी. संन्यास घेऊन काही लोक आपल्या अंगावर भगवी वस्त्रे धारण करतात, परंतु नाना विषयांची वासना त्यांच्या मनातून नष्ट झालेली नसते. हे लोक कदान्नाची निंदा करतात आणि चांगल्या पक्वानाची मनामधून इच्छा धरतात. आपला कुणी आदर किंवा मानसन्मान करावा अशी त्यांची इच्छा असते. मानसन्मानाची ते वाट पाहतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांनी भजन जरी केले तरी ते दांभिक असते. त्यांना यामुळे जनार्दनाची भेट होणार कशी. लांबवुनी जटा नेसुनी कासोटी, अभिमान मोठा करिता ती. सर्वांगा करीती विभूती लेपुनू, पाहते मिष्टानू भक्ष्यावया. तुका म्हणी त्यांचा नव्हे हा स्वधर्म, न कळता वर्म मिथ्यावाद. अनेक गोसावी लांब लांब जटा वाढवतात आणि मोठ्या ऐटीने कासोटा घालून हिंडतात. सर्वांगाला राख फासतात, पण इच्छा मात्र पक्वान्न खाण्याची असते. तुकाराम महाराज म्हणतात, हा काही त्यांचा स्वधर्म नाही, पण त्यांना हे न समजल्यामुळे उगीच खोटा वाद मात्र करू लागतात. कान फाडून या मुद्रा ते घालिते, नाथ म्हणवे ते जगा माझी. घालून या फेरा मागते द्रव्याशी, परिशंकराशी नोळखती. पोट भरावया शिकती उपायू, तुका म्हणे जायू नरकलोका. हे कानफाटे लोक कान फाडून त्यामध्ये मुद्रा घालतात आणि आपण नाथपंथाचे आहोत असे जगाला सांगत राहतात. गावामध्ये हेलपाटे घालून घालून हे लोकांच्याकडून द्रव्य उकळून घेतात, पण शंकराची ओळख मात्र यांना मुळीच नसते. तुकाराम महाराज म्हणतात, पोट भरण्याचे अनेक उपाय ते शिकतात, पण त्यामुळे ते शेवटी नरकालाच जातील. कवडी कवडीसाठी फोडिता ते शिरू, काढून रुधिरू मलंगते. पांघरती चर्म लोहाची साखळी, मारिती आरोळी धैर्य बळे. तुका म्हणे त्यांचा नव्हेची स्वधर्म,
न कळेची वर्म गोविंदाचे. हे मलंग लोक कवडी कवडी मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी डोके फोडून रक्तबंबाळ करतात, अंगावर कातडी घेतात आणि गळ्यामध्ये लोखंडाची साखळी घालतात आणि मोठ्या धैर्याने मोठ्याने आरोळी ठोकतात. तुकाराम महाराज म्हणतात, हा काही त्यांचा स्वधर्म नाही, परंतु त्यांना गोविंदाच्या प्राप्तीचे खरे मर्म समजलेले नाही. दाढी डोई मुंडी मुंडून या सर्व पांघुरती बरवे वस्त्र काळे, उफराटी काठी घेऊन या हाती उपदेश देते सर्वत्रासे, चाळवणी रांडा देऊन या भेषू तुका म्हणे त्यासो यमदंडी. हे मानभाव लोक दाढी आणि डोके यांचे मुंडन करून अंगावर काळी वस्त्रे पांघरतात. हे लोक उलटी काठी हातामध्ये धरतात आणि सर्वांना उपदेश देत फिरतात. तुकाराम महाराज म्हणतात, रांडापोरांना फसवून ते आपला वेश त्यांना देतात. अशा लोकांना यम मोठा दंड करील. होऊनी जंगम विभूती लावती शंख वाजविती घरोघरी, शिवाचे निर्माल्य तीर्थान शेविती घंटा वाजविती पोटासाठी, तुका म्हणे त्याची नाही शिवभक्ती व्यापार करीती संसाराचा. हे लोक जंगम होतात आणि सर्वांगाला राख फासतात आणि शंख वाजवीत घरोघरी हिंडतात. हे कधी शिवाचे तीर्थ किंवा निर्माल्य याचे सेवन सुद्धा करीत नाहीत, पण घरोघरी जाऊन पोटासाठी मात्र घंटा वाजवतात. तुकाराम महाराज म्हणतात, यांना शिवभक्ती मुळीच माहीत नाही. त्यांचा हा सर्व व्यापार पोटासाठी आणि संसारासाठीच चाललेला असतो. लावून या मुद्रा बांधून या कंठी हिंदी पोटासाठी देशोदेशी, नेसोनी कोपिनो शुभ्रवर्ण जाणू पहाती पक्वानो क्षेत्रीचे ते, तुका म्हणी ऐसे मावेचे मैंदू त्यापाशी गोविंदू नाही नाही. काही लोक मुद्रा लावून गळ्यात कंठी घालतात आणि देशोदेशी पोटासाठी हिंडत असतात. पांढरी लंगोटी नेसून ते क्षेत्रातील पक्वानाची वाट पाहत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे मायेचे मैंद लोक ढोंगी आणि कपटे असतात. त्यांच्याजवळ गोविंद मुळीच नसतो. ऐशी नाना भेषू घेऊन हिंडती पोटासाठी घेती प्रतिग्रहू, परमार्थाशी कोण त्याजी संसारू सांगा पासाचारू नाव त्याचे, जन्मता संसारो त्याजी येला शुके तोची निष्कळंकू तुका म्हणे. असे नाना प्रकारचे लोक नाना प्रकारचे वेश धारण करून हिंडत राहतात आणि पोटासाठी दान घेत राहतात. खऱ्या परमार्थाच्या प्राप्तीसाठी कुणीच संसार सोडलेला नसतो. जर कुणी सोडला असेल तर तो खरोखरच त्याचे नाव मला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मतःच शुकाने मात्र संसाराचा त्याग केला होता, म्हणून तोच एक शुद्ध आणि कलंक रहित असा आहे. स्त्रिया पुत्र कळोत्र हे तव मायावंतो शेवटीचा अंत नाही कोणी, यमाची हाती बांधून या देते भूषणे हे घेते काढून या, ऐशी या चोरांचा कैसा हा विश्वासू धरिली तुझी कासू तुका म्हणे. स्त्रिया पुत्र आणि इतर कुटुंबीय हे आपले कोणीच नाहीत, हे सर्व माईक आहेत. शेवटी अंतकाळी कुणी सुद्धा उपयोगी पडत नाही. उलट हे लोक आपणाला यमाच्या हातात बांधून घेतात आणि अंगावरची वस्त्रे भूषणे सुद्धा काढून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या चोरांचा कसा विश्वास धरावा. म्हणूनच देवा मी तुझी कास धरली आहे. न लगती मज शब्द ब्रह्मज्ञानू तुझी आदर्शना वाचुनिया, म्हणून तुझे करीतो चिंतनू नावडे वचनो अनेकांचे, काय ते महत्वी करावी मान्यता तू जन देखता पांडुरंगा, तुका म्हणे तुझो दिधल्या वाचुनी न राहे त्याहुनी होईन वेडा. देवा तुझ्या दर्शनाशिवाय जे काही शाब्दिक ब्रह्मज्ञान आहे ते मला नको आहे, म्हणून मी तुझे चिंतन करीत आहे. मला इतर कुणाशी बोलणे आता ऐकू येत नाही. हे पांडुरंगा, तुझ्याकडे न पाहता जगामध्ये मानमान्यता आणि महत्व मिळत असेल तर त्याचा मला काडीचाही उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुला भेटल्याशिवाय मी राहणार नाही, नाहीतर मी अगदी वेडा होऊन जाईल. तुझा म्हणून या दिसतो गादिनू हाची अभिमानू सरे तुझा, अज्ञान बाळका कोपली जननी तयाची निर्वाणी कोण पावे, तैसा विठू तुझ विन परदेशी नको या दुःखाशी गोऊ मज, तुका म्हणे मज सर्व तुझी आशा अगा जगदिशा पांडुरंगा. देवा मी तुझा असून सुद्धा उदास दिसत आहे. इथे तुझा अभिमान सरून जातो. अज्ञान बालकावर त्याची आई जर रागावली तर त्या संकटाच्या वेळी त्याच्या मदतीला दुसरा कोण धावणार.
विठोबा, त्याचप्रमाणे तुझ्याशिवाय मी अगदी परदेशी झालो आहे. मला या दुःखामध्ये तू आता गुंतवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, अगा जगदीशा पांडुरंगा, मला सर्व आता तुझीच आशा आहे. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुतो करिता येर झारा, रखुमाईच्या वरा पावे वेगी. तुका म्हणी तू गा पतित पावनू, घेई माझा शिनो जन्मांतरू. हे देवा पांडुरंगा, माझ्या जीवाने आजपर्यंत जन्म मृत्यूचे अनेक फेरे सोसलेले आहेत. यासाठी तू माझा धावा ऐक. या येरझाऱ्या करताना मी फारच शिनून गेलो आहे. हे विठ्ठला, तू आता मला त्वरेने पाव. तुकाराम महाराज म्हणतात, अरे पतिताला पावन करणाऱ्या देवा, अनेक जन्मात होणारे माझे दुःख आता तू निवारण कर. आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती, रखुमाईचा पती पावेची नाम. काय विधात्याने घातली शे रेखा, सुटका या दुःखा न होयची. तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, अगा पंढरीनाथा पाव वेगी. हा रुक्माईचा पती भगवान श्री विठ्ठल मला पावत नाही. आता माझ्या दुःखाच्या प्रसंगी मला दुसरा कोण बरे सोबती आहे. या विधात्याने माझ्या कपाळावर असा काय लेख लिहिला आहे की माझी या दुःखामधून सुटकाच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी चिंता करण्याचे आता विसरू नका. पंढरीनाथा, तू मला ताबडतोब पाव. पंढरीशी जावी ऐसे माझी मनी, विठाई जननी भेटे केव्हा. न लगे त्याविन सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्निचिया. तुका म्हणे त्याचे पाहिलिया पायू, मग दुःख जायू सर्व माझे. या पंढरपूरला जावे असे माझ्या मनात फार फार आले आहे. विठाई माऊली मला कधी एकदा भेटेल असे होऊन गेले आहे. तिच्या भेटीशिवाय मला सुखाच्या सोहळ्याची प्राप्ती होणार नाही. तिच्याशिवाय माझ्या सर्वांगाला जणू अग्नीच्या ज्वाळा लागलेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाचे मी एकदा पाय पाहिल्याबरोबर माझे सर्व दुःख नाहीशी होऊन जाईल. तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडियला फासा उपाधींचा. तुका म्हणी एका विठोबाचे नाम, आहे जवळी दाम नाही रुका. मी माझे सर्वस्व अगदी तन मन धन त्या पंढरीरायाला देऊन टाकले आहे. आता माझे असे सांगण्यासाठी सुद्धा काही उरलेले नाही. मला आता धनाविषयी अजिबात चिंता नाही. इतर कोणतीही आशा माझ्या मनात नाही. मी सर्व उपाधींचा पाश तोडून टाकला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याजवळ फक्त एका विठोबाचेच नाम आहे. त्याशिवाय एक दमडी सुद्धा नाही. आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे देवाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. निमित्याचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कारी नाशवंतासाठी, देवासवे आटी पाडितोसी. हे संसारात रमलेल्या लोकांनो, तुम्ही उठा, त्वरा करा आणि या उदार अशा पांडुरंगाला शरण जा. हा आपला देह हे देवाचे देणे आहे आणि धन कुबेराचे आहे. अशा स्थितीत या ठिकाणी तुझे आणि माझे काय आहे. देणारा आणि देवविणारा, नेणारा आणि घेऊन जाणारा सुद्धा देवच असल्यामुळे या ठिकाणी मनुष्याची सत्ता काय आहे. मनुष्य मात्र फक्त एक निमित्ताला कारण आहे, परंतु हे न समजून तो माझे माझे करूनच वाया गेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे या सर्व नाशवंतासाठी देव सोडून व्यर्थ का श्रम करतोस. मायवनी झाल्या झाई, गर्भ आतवने न पाहे. तैसे पूजिता वैष्णव, सुखे संतशतो देव. पुत्राच्या विजयी, पिता सुखाते जाई. तुका म्हणे अमृत सिद्धी, हरे क्षुधा आणि व्याधी. गर्भवती स्त्रीची स्तुती केली की पुरे, ती संतुष्ट होऊन जाते. स्तुतीसाठी गर्भस्थ जीवाला स्वतंत्र बोलवावे लागत नाही. त्याप्रमाणेच वैष्णवांची पूजा केली की देव सुखाने संतोष पावतो. पुत्राला विजय मिळाला की पित्याला सुद्धा सुख वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, अमृताच्या सेवनाने भूक आणि रोग या दोघांचाही नाश होतो. तुझे अंगभूतू आम्ही जाणतो समजतो, हेरा वाटत शे जना. गुढारशे नारायणा, ठावा थारा मारा. गरचिया समचोरा, तुका म्हणे भेदा. करुणी करीतो संवादा. देवा, सर्व काही तुझेच अंगभूत आहे
हे मी नीटपणे जाणतो. नारायणा, इतर लोकांना मात्र हे फारच गूढ असे वाटते. सतत घरची सवय असणाऱ्या चोराला घरातील सर्व ठाव ठिकाणा माहीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व प्रकारच्या भेदांचा अभेद करून मी आत्मज्ञानविषयक संवाद करीत आहे. तुझ दिला देह अजून वागवितो भयो, ऐसा विश्वासघातकी घडली कळता हे चुकी. बोलतो जे तोंडे नाही अनुभवले लंडे, दंड साहे केला तुका म्हणे जी विठ्ठला. देवा, तुला मी माझा हा देह समर्पण केला आहे, पण अजून सुद्धा मी मनामध्ये भय बाळगून आहे. असा विश्वासघातकी असल्याची ही चूक मला कळत असून सुद्धा घडली आहे. तोंडाने जे बोलत आहे त्याचा मी अनुभव घेतलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यासाठीच तुम्ही मला दंड केला पाहिजे. माती लेकरात विनू नाही होतो रांचा शेनू, धाडी धाडी भातुके रंजविल्याचे कौतुके. करुणी नवलो याचे बोलिलो ते बोलू, तुका म्हणे माते पांडुरंगे कृपावंते. आईजवळ लेकराने भिन्न प्रकारचे जरी उत्तर दिले तरी तिला त्याचा कधी शीम होत नाही. उलट लेकराने आईलाच आपल्या बोबड्या बोलांनी रंजवलेले असते. यासाठी माते, तू प्रेमाचा खाऊ पाठव. या संबंधी मी नवल करून बोलतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी आई पांडुरंगे, तू कृपावंत आहेस. जरी न भरे पोटू तरी शेवू दर कुटू, परी न घालू तुझ भारू हाची आमुचा निर्धारू. तुझे नाम अमोलिकू नेनती हे ब्रह्मादिकू, ऐशे नाम तुझे खरे तुका म्हणे भाषे पुरे. देवा, आमचे जर पोट भरले नाही तर आम्ही डोंगरदरीमध्ये शिरून कसे तरी दिवस कंठू, परंतु तुझ्यावर मात्र आता भार घालणार नाही. हा माझा ठाम निश्चय झाला आहे. तुझे नाम हे अमोल असून त्याची किंमत ब्रह्मादिकांना सुद्धा माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे तुझे नाम खरे असल्याचे पूर्णपणे मला समजून आले आहे. सर्वस्वाचे साठी तरीचे देवा सवे गाठी, नाही तरी जया तैसा भोग भोगविलो इच्छा. द्यावे तेचे घ्यावे म्हणवणे जीवे जावे, तुका म्हणे उरे मागे नुरविता बरी. या भगवंताला सर्वस्व अर्पण केले तरच देवाची भेट होत असते. नाहीतर ज्याला जशी इच्छा तसा त्याला भोग भोगावा लागतो. जसे आपण द्यावे तसेच आपणाला मिळत असते. म्हणूनच या श्रीहरीला जीव समर्पण करावा. तुकाराम महाराज म्हणतात, मागाहून काही उणीव ठेवू नये हेच चांगले आहे. गाढव श्रंगारिले कोडे काही केल्या नव्हे घोडे, त्याचे भुंकणे न राही स्वभावाशी करेल काही. श्वान शिबिके वैसविले भुंकता न राहे उगले, तुका म्हणे स्वभाव कर्म काही केल्या न सुटे धर्म. गाढवाला मोठ्या कौतुकाने किती जरी श्रृंगारले तरी काही केल्या त्याचे घोडे होऊ शकत नाही. त्याचे ओरडणे काही थांबणार नाही. मूळच्या स्वभावाला कोण काय करणार. कुत्र्याला सजवून पालखीत जरी बसवले तरी ते न भुंकता स्वस्थ बसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा स्वभाव धर्म काही केल्या कुणाला सुटत नाही. शेकी हे नाते झाले बोलणे तितके वाया गेले, सोयी आपणचे रिता रडे पुढीलांच्या हिता. सुख सागरीने घे वस्ती अंगी ज्ञानपणाची मस्ती. तुका म्हणे गाढव लेखा जेथे भेटलो तेथे ठोका. शेवटी याचे बोलणे नाही असे झाले. याचे सर्व बोलणे वायाच गेले. याला स्वतःलाच काही अनुभव नाही आणि हा पुढील श्रोत्यांच्या हितासाठी मात्र व्यर्थ रडत बसतो. श्रीहरीच्या प्रेम रसाच्या सागरामध्ये हा कधी वस्तीला नसतो. याच्या अंगी ज्ञानाच्या अहंकाराची मस्ती चढलेली असते. तुकाराम महाराज म्हणतात, असा हा मनुष्य गाढव समजून जिथे दिसेल तिथे त्याला ठोका द्यावा. आवडे सकळा मिष्टानू रोग्या विषा त्या समानू, दर्पण नावडे तया एका ठाव नाही ज्याच्या नाका. तुका म्हणे तैशा खडा उपदेशाचा कंटाळा. सर्वांनाच गोड पक्वान आवडत असते, रोगी माणसाला मात्र ते विषाप्रमाणे वाटते. ज्याच्या नाकाचा ठाव ठिकाणा नाही त्याला आरसा कधीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे दुष्ट माणसाला उपदेशाचा कंटाळा असतो. अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावी तयाशी तो केवळ पापराशी. जो स्मरे राम राम तयाशी म्हणावे रिकामी,
जो तीर्थव्रत करी तयाशी म्हणावे भिकारी. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जनो सर्वांगी. दुर्जनाच्या बुद्धीला सतत संतांची निंदा करावी अशीच सवय लागलेली असते. त्याला म्हणावे तरी काय, तो केवळ पापाची राशीच असतो. जो रामनामाचे स्मरण करतो त्याला दुर्जन रिकामटेकडा म्हणतो. जो तीर्थयात्रा करतो त्याला हा भिकारी होऊन भटकत असतो असे म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, विश्वाच्या नांगीप्रमाणे दुर्जन हा सर्वांगाने विषारीच असतो. यारी नाचू अवघे जणू भावे प्रेमे परिपूर्ण. गाऊ पंढरीचा राणा क्षेम देऊनी संतजना. सुख साधू सुखासाठी नाम हरी नाम बोभाटी. प्रेमा वाटी तू उदारू देता नाही साना थोरू. पापी पळाली बापुडी काळ झाला देशधडी. तुका म्हणे धन्य काळू आजी प्रेमाचा सुकाळू. या रे सर्वजण आपण प्रेमाने आणि आनंदाने नाचूया. या पंढरीच्या राण्याला मनोभावे गाऊ आणि संतांना प्रेमाने आलिंगन देऊ. हरिनामाची गर्जना केल्याने आम्हापाशी सुख प्राप्त होते. हा श्रीहरी मोठा उदार असून लहान थोर न पाहता सर्वांना प्रेमच वाटत असतो. याच्या योगाने बिचारी पातके पळून गेली आहेत आणि कळीकाळ सुद्धा देशोधडीला लागला. तुकाराम महाराज म्हणतात, या भगवंताच्या प्रेमाचा सुकाळ झाल्यामुळे हा काळ मोठा धन्य झाला आहे. उपजलो मनी हे तो स्वामीची करणी. होईल प्रसादाचे जाणू तरी हे कौतुक पाहिनो. येईल भय जरी तरी हे आज्ञा वंदिन श्री. भक्ती प्रयोजना प्रयोजावे बंदीजना. यश स्वामीची ये श्री दास्य करावे किंकरी. तुका म्हणे याळी करा त्याशी यजावे उत्तरा. माझ्या मनामध्ये आता जाणीव निर्माण झाली आहे की हे माझ्या स्वामीचेच कृत्य आहे. हा स्वामी मला प्रसादाचे दान करील आणि मी ते कौतुकाने पाहिल. मला जर अभय मिळाले तर मी या श्रीहरीची आज्ञा शिरसावंत मानीन. आम्हा बंदीजनाच्या ठिकाणी या भक्तीच्या फळाची योजना करावी. यश देण्याचे स्वामीच्या शिरावर आहे. आम्ही सेवकांनी मात्र त्याचे दास्य करावे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही हट्ट करणारी मुले आहोत. आमच्यासाठी योग्य शब्दामध्ये तुम्ही उत्तर द्यावे. माझे मन पाहे कसुनो चित्त न ढळे तुझ पासून. कापुनी देईन शिरू पहा कृपणके उदारू. मजवरी घाली घनू परिमन सोडी चरणू. तुका म्हणे अंते तुझ वाचुनी नाही गती. देवा, तुम्ही माझी परीक्षा तरी करून बघा. तुझ्याशिवाय माझे चित्त थोडे सुद्धा ढळणार नाही. वेळ पडल्यास मी माझी मान कापून देईन, पण मी कृपण की उदार हे तुम्हीच ठरवा. माझ्यावर मोठमोठ्या हातोड्यांचे अगदी घनाचे आघात जरी केले तरी मी तुमचे चरण कदापि सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, शेवटी तुझ्याशिवाय आम्हाला दुसरी गतीच नाही. भूमीवरी कोण आईसा गांजू शके हरीच्या दासा. सुखी नाचा हो कीर्तनी जय जयकारे गरजावानी. काळा सुटी पळू जाती दुरिते सकळू. तुका म्हणे चित्ते साचमान आहे निश्चिंती. हरीच्या दासांना त्रास देईल असा या भूमीवर कोण आहे. यासाठी हे लोक हो, तुम्ही सुखाने हरिकीर्तनामध्ये नाचा आणि वाणीने त्याचा जय जयकार करा. नामघोष गा. यामुळे काळ सुद्धा भीतीने पळून जातो आणि सर्व पातके नाहीशी होऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व तुम्ही तुमच्या चित्तामध्ये निश्चिंतीने खरे माना. जातीचा ब्राह्मणू न करिता संध्या स्नानू. तो एक नावाचा ब्राह्मणू होय हिना हुनिहिनू. सांडुनिया शाळी ग्रामू नित्य वेशेचा समागम. नेघे संतांचे जो तीर्थ अखंड वेशेचा जो अर्थ. तुका म्हणी ऐसे पापी पाहू नका पुनरपी. जातीचा ब्राह्मण असून सुद्धा जो स्नान संध्या करीत नाही तो नुसता नावाचा ब्राह्मण असून हिनापेक्षाही हीन आहे असे समजावे. शाळीग्रामाची पूजा सोडून हा नित्य वेशेशी समागम करीत असतो. हा संतांच्या पायांची तीर्थ कधीच घेत नाही, पण वेशेच्या सहवासाची इच्छा मात्र याला अखंडपणे असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पापी लोकांचे तोंड पुन्हा कधीही पाहू नका. झाला जीवाशी उदारू त्याशी कायो भिड भारू. करीन अडक्या घोंगडे उभे बाजारी उघडे. जो जो धरिले भिडू तो बहु केली चिडू. तुका म्हणे मुळू तुझे उच्चारीन कुळू.
देवा, जो स्वतःच्या जीवावर उदार झालेला आहे त्याला दुसऱ्याच्या भीतीचे कसले आली ओझे. मी तर त्याला भर बाजारात गाठवून त्याला उघडे करून त्याचे घोंगडे एका पैशाच्या किमतीचे करून टाकीन. जो मी भीड धरतो आहे तो लोक मला जास्तच चिडवतात. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी तुझ्या कुळाचा मुळासकट उच्चार करीन. अम्माहेची कामू वाचे गाऊ तुझे नामू, आयुष्य मोलाचे हे घडी धरू पायाची आवडी. अमृताची खाणी याचे ठाई वेचुवानी, तुका म्हणे पांडुरंगा माझ्या जीवाच्या जीव लगा. देवा, तुझे वाचेने नाम गाणे हेच आम्हाला आता एक महत्वाचे काम राहिले आहे. आयुष्यामधील अतिशय मोलाची ही वेळ असल्याने तुझ्या पायांविषयी आवड मनामध्ये धारण करू. अमृताची खानच असलेली आमची वाणी या भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये खर्च करू. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तू माझ्या जीवाचा सुद्धा जीवलग आहेस. मिळे हरिदासांचे दाटी हरिगण होयो शेवटी, तेथे म्या काय करावे माझे कोणी ऐकावे. कैसे तुझ लाजवावे भक्त म्हणून या भावी, नाचता नये टाळी मज वाजविता टाळी. अति मंडित भूषणे शरीर माझे दैन्यवाने, तुका म्हणे कमळापती मज न द्यावे त्या हाती. देवा, तुझ्या भोवती या हरिदासांची अगदी गर्दी झाली आहे, म्हणून शेवटी माझा या ठिकाणी प्रवेश होत नाही. या ठिकाणी मी करावे तरी काय, इथे माझे कोण ऐकतोय. मी तुझा भाववान असा भक्त आहे, म्हणून तुला लाजवावे तरी कसे. मला भजनाच्या वेळेला नीट तालामध्ये नाचता येत नाही, हाताने नीट टाळी सुद्धा वाजवता येत नाही. त्या हरिदासांचे अंग नाना प्रकारच्या भूषणांनी मंडित झाले आहे आणि माझे शरीर तर दैन्यवानी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे कमळापती, मला तुम्ही आता अशा लोकांच्या स्वाधीन करू नका. जाणू नेनू कायू चित्ते धरू तुझे पायू, आता हेचे वर्म गाऊ धरून या प्रेम. काय सांडू मांडू भावे हृदयचो कोंडू, तुका म्हणे देवा जन्मोजन्मी मागे सेवा. देवा, मी काय जाणावे, मला काहीच उलगडा होत नाही, म्हणूनच मी तुझे पाय चित्तामध्ये धारण करीन. मी तुझे पाय चित्तामध्ये धरणे आणि तुझ्या प्रेमाचे गायन करणे हेच एक वर्म आहे. मी आता काय सोडून देऊ, कशाचे करू. मी भावार्थाने फक्त तुला माझ्या हृदयामध्ये कोंडून ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी जन्मोजन्मी तुझीच सेवा घडावी असे तुला मागणे मागत आहे. जाळी घातले सागरी बिंदून राहे भीतरी, तैसे पापियाचे म्हणू तया नावडे कीर्तनो. गाढव गंगेचे नानिले जाऊन उकरड्या वरी लोळे, प्रीती पोषले कावळे जाऊन विष्टे वरी लोळे. तुका म्हणे तैसे हरी किरव्या नावडे कस्तुरी. समुद्रामध्ये जाळे टाकून जर पसरले तर त्यामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा ठरत नाही. त्याप्रमाणेच पापी माणसाचे मन असते, त्याला हरी कीर्तन कधीच आवडत नाही. गाढवाला गंगेत जरी आंघोळ घातली तरी ते उकिरड्यावर जाऊन लोळतेच. मोठ्या प्रेमाने कावळ्याचे पालन पोषण केले तरी ते विष्टेवरच जाऊन लोळतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे हे भगवंता, डुकराला कस्तुरी आवडत नाही, तसेच पापी माणसाला सुद्धा कीर्तन आवडत नाही. तरलो म्हणून धरिला ताठा त्याची चळ झाला पाटा, वायाविन तुटे जोडू मान सुख इच्छी भांडू. ग्वाही विन मातू स्थापी आपुली सततो, तुका म्हणी ऐसे किती नरका गेली अधोगती. आम्ही या संसार सागरामध्ये तरलो असे म्हणून जे गर्व धारण करतात त्यांची वाणी चळली असून तिला फाटे फुटलेले आहेत असे समजावे. कच्च्या फळाप्रमाणे ते व्यर्थ तुटून पडतात. या भांडखोर लोकांना मानाची आणि सुखाची इच्छा फार असते. शास्त्र परंपरेच्या साक्षी पुराव्याशिवाय हे लोक काहीतरी बडबडत असतात आणि स्वतःचे मत कसे तरी स्थापन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे कितीतरी लोक नरकाच्या अधोगतीला गेले आहेत. कठीण नारळाचे अंगू बाहेर भीतरी ते चांगू, पैसा करी का विचारू शुद्ध कारणू अंतरू. वरी काटे फणस फळा माझी अंतरी जुव्हाळा, ऊस बाहेरी कठीण काळा माझी रसाचा जिव्हाळा. मिठे रुचविली अन्नू नये सततू कारणू. नारळाचे अंग वरून कठीण असते पण आतल्या बाजूने त्याचा गाभा मात्र चांगला आणि गोड असतो. हे लोक हो, त्याप्रमाणेच तुम्ही विचार करा.
अंतकरण शुद्ध असणे हेच खरे कार्य आहे. फणसाच्या फळाला वरून पुष्कळ काटे असतात, पण आतमध्ये गऱ्यामध्ये मात्र कमालीची गोडी असते. ऊस बाहेरून कठीण आणि काळा दिसतो, परंतु आत मात्र गोड असा रस असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मीठ घातल्याने अन्नाला रुची येते, त्याशिवाय त्याला काही काम पडत नाही. सकळ तीर्थाऊनी पंढरीनाथ मुकुटमणी, धन्य धन्य पंढरी जे मोक्षाची अक्षयपुरी. विश्रांतीचा ठाऊ तो हा माझा पंढरी रावू, तुका म्हणे सांगे स्पष्ट दुजी पंढरी वैकुंठ. सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ असे हे पंढरपूर नगर आहे, कारण या ठिकाणी देवांचा मुकुटमणी श्री पंढरीनाथ उभा आहे. ही पंढरनगरी धन्य धन्य आहे, कारण ही मोक्ष देणारी अक्षयपुरीच आहे. हा माझा पंढरीराव एकमेव विश्रांतीचे ठिकाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरपूर हे दुसरे वैकुंठ आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे. भाते भरुनी हरिनामाचे, वीर गर्जते विठ्ठलाचे, अनंत नामाची आरोळी, एक एका हुनी बळी. नाही अनेकांचा गुमानू, ज्याचे अंकितो त्या वाचून. वृद्धी सिद्धी ज्या का मारी, तुका म्हणे ज्याचे घरी. आपले भाते हरिनामाच्या बाणांनी भरून विठ्ठलाचे हे वीर गर्जना करीत आहेत. एकांपेक्षा एक बलवान असलेले हे वीर अनंताच्या नामाची आरोळी गातात. ज्याचे हे सेवक आहेत त्यांच्याशिवाय इतरांची भीती यांना कधीच नसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या घरी वृद्धी सिद्धी दासी म्हणून काम करतात त्यांचेच हे वीर आहेत. ज्याची जया आसू तया जवळी त्या वासू, हेर जवळी ते दुरी, धेनु वत्सु सांडी घरी. गोडी प्रिया पाशी, सुख उपजे येरासी, तुका म्हणे बोलू, घडे तया ठाई मोलू. ज्याला ज्याची इच्छा असते त्याच्या जवळच तो राहतो, आणि ज्याची जरुरीच नाही तो जवळ असला तरी दूर असतो. मोठ्या झालेल्या वानरास गाय दूर सोडते, त्याप्रमाणे नको असलेला दूर राहतो. प्रिय व्यक्तीविषयीच गोडी वाटते आणि त्याच्यामुळेच दुसऱ्याला सुख उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी प्रेमाचे बोल उमटतात त्याच ठिकाणी किंमत येते. बाळ माते निष्ठुर होये, परिते स्नेह करीत आहे. तैसा तुगा पुरुषोत्तमा, घडी न विसंबिसे आम्हा. नेनती भागली, कडे घेता अंग घाली. भूक साही तानू, त्याचे राखी समाधानू. त्याच्या दुःखे धाई, आपला जीव देऊ पाही. नावे घाली उडी, तुका म्हणे प्राण काढी. बालक कधी आईवर रागावते, पण आई मात्र त्याच्यावर स्नेहच करीत असते. त्याप्रमाणेच हे देवा, आम्हाला एक क्षणभर सुद्धा तू विसंबत नाहीस. आपले हे मूल नेमके आहे, दमलेले आहे, भागलेले आहे, थकलेले आहे, म्हणूनच ती त्याला कडेवर घेत असतानाच ते खाली अंग टाकून देते. स्वतःची तहानभूक सहन करून ती आपल्या बालकाचे समाधान करते. त्याला दुःख झाल्यावर ती हंबरडा फोडून रडते आणि त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्राण सुद्धा देण्यास तयार असते. तुकाराम महाराज म्हणतात, मुलाने आई म्हणून हाक मारली की ती प्राणपणाने त्याचे रक्षण करते. हे तू टाळा टाळी, परिभवता हाकळी. बरे नवील शेवटी, भय असो द्यावी पोटी. मुरगाळील कानू, गोसमाळी सावधानू. धन्य म्हणे आता, येथे नुधवा माथा. अबोल ना तुका, ऐसे काही लेखू नका. मरणाची आज नाही तर उद्या टाळाटाळ होईल, पण भोवती कली आहे याची जाणीव नित्य ठेवावी. शेवटी आपले बरे होणार नाही या संबंधी पोटात भय असावी. हा काळ एखाद्या दिवशी कान मुरगाळून उपटेल याविषयी नेहमी सावधान असावे. मी या श्रीहरीच्या पायावर मात्र माथा ठेवला आहे, तो तेथून वर न उचलावा असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, मी न बोलणार आहे, मला असे काही समजू नका. किती लाजरवाना, मरे उपजोनी शहाणा. एका घाई न करी तुटी, न निघे देवा सोयी भेटी. सोसुनिया बाळी, घायाळते ढुंग चोळी. सावध करे तुका, म्हणे निज लाहू ऐका. हा शहाणा मनुष्य पहा किती लाजीरवाना आहे. जन्माला येऊन काही न साधताच मरून जातो. एका गावात लौकिक गोष्टीविषयी फटकून निघून देवाच्या भेटीस हा जात नाही. प्रपंचातच राहून हा आबाळ सोसतो आणि अनेक आघात झाले तरी ढुंगणच चोळीत बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, झोपलेल्या लोकांनो, तुम्ही जागे व्हा, हे नीटपणे ऐका, मी तुम्हाला सावध करीत आहे.
दाता लक्ष्मीचा पती माझे मागणे ते किती जाणे ताणलेल्याचे तानू पिता गंगा नव्हे नुनू कल्पतरू जाला देता तेथे पोटाचा मागता तुका म्हणे सतत ध्याता परब्रह्मचे आले हाता. हा लक्ष्मीचा पती भगवान मोठा दाता आहे, पण माझे मागणे ते केवढेच आहे. हा प्रभू तहान लागलेल्यांची तहान जाणतो आणि गंगेचे पाणी कितीही प्याले तरी ती कमी होत नाही. त्याप्रमाणे हा भगवंत आहे. हा श्रीहरी कल्पतरूप्रमाणे देता झाला आहे, पण मी तर त्याच्याजवळ पोटापुरतेच मागतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याला मी नेहमी ध्यात असे म्हणतो, त्यामुळे माझ्या हातात परब्रह्मच आले आहे. उरवंडी करीन काया वरोने पाया गोजरिया बैसले ते रूप डोळा मन चाळा लागले परतीन सर्वे दुरी आवडी पुरी बैसली तुका म्हणे विसावलू येथे झालो धनीवरी. देवा, तुमच्या गोजिरी अशा पायावर मी माझा देह ओवाळून टाकी. तुमचे रूप माझ्या डोळ्यामध्ये बसले आहे. त्याच्याच छंदामध्ये माझे मन गुरफटून गेले आहे. या रूपावर जी माझी काही आवड बसलेली आहे तिथून ती कुठेही दूर परतून जात नाही आणि परतून माघारी फिरावे असेही वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणावर मी माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तृप्त होईपर्यंत विसावलो आहे. साधनाचे कष्ट मोठे भय वाटे थोर हे मुखे गावे भावे गीतू सर्व हितो बैसलिया दासा नव्हे कर्मदानू तन मनो निशळू तुका म्हणे आत्मनिष्ठा भागे चेष्टा मनाची. इतर साधनांचे फार कष्ट असतात, त्याचे मला फार भीती वाटते. मुखाने भाव मनामध्ये धरून या भगवंताचे गीत गावे हेच एक उत्तम साधन आहे. त्यामुळेच बसल्या ठिकाणीच स्वहिताची प्राप्ती होते. या श्रीहरीच्या दासांना नाना प्रकारची कर्मे आणि दानधर्माची कामे करावी लागत नाहीत. त्यांनी फक्त तन मन एका ठिकाणी निश्चल केले म्हणजे पुरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे कुणी आत्मनिष्ठ आहेत त्याच्या सर्व चेष्टा मनामध्ये श्रीहरीचा भोग घेण्यासंबंधीच असतात. घेता निकांचा जीव तेव्हा किवू कराना आपले ते वरदळ नेता हे गोविंदा कृपणता सेवा तरी इच्छा सांग चोरिली अंगू साहिना तुका म्हणे अरे धन्या निसंतान्या विठोबा. तेव्हा तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा जीव घेता तेव्हा काही त्यांची कीव का बरे करत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला बाह्यकाळी काही धक्का लागू देत नाही, ही तुमची कृपणता आहे. आमच्याकडून तुम्ही चांगली सेवा घेण्याची इच्छा धरता, पण आम्ही त्यामध्ये थोडे अंग चोरले तर ते तुम्हाला अजिबात सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे धन्या विठोबा, तू अशा प्रकारे सेवकाची वाटोळी करणारच आहेस. तू निसंताने आहेस, त्यामुळे तुला लोकांची दया येत नाही. आम्हा केली गुणवंतू ते उचितो राखावे तुम्हाशी तू चाड नाही आणि का काही सुख दुःखा दासांचे ते देखो नाही उणे काय होईल ते तुका म्हणे विश्वंभरा दृष्टी करा सामोरे. देवा, आम्हाला तुम्ही चांगले गुणवान केले आहे, ते आता नीट उचितपणे राखावे. इतरांच्या सुखदुःखांची तुम्हाला तर काहीच पर्वा नाही. तुम्ही दासांचे जे काही कमी जास्त होईल ते पाहण्यात कमीपणा मानू नका. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विश्वंभरा, तुम्ही तुमची दृष्टी माझ्या समोर करा ना. अगत्य जानर का जाणे कीर्तनी तो विटमानी नावडेसा झाला बापू आले पापू वस्ती सुई नारायण नाही वाचे ते यमाचे अंदनो तुका म्हणे भक्ताशी माता दाशी जगझोडी. ज्यांना नरकाला जाण्याचेच अगत्य आहे त्यांनी श्रीहरीच्या कीर्तनाबद्दल मनामध्ये वीट मानावा. हा भगवंत आपला बाप आहे, तोच ज्याला आवडेनासा झाला त्याच्या ठिकाणी पापाची वस्ती होते. ज्याच्या मुखामध्ये नारायण कधीच येत नाही तो यमलाच आंदन गेलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या अभक्ताची माता सर्व जगताची दासी आणि बटीक बनलेली असते. आम्ही हरीचे हरीचे शूरकळी काळा यमाचे नाम घोष बाणसाचे भाले तुळशी मंजुरेचे आम्ही हरीचे हरीचे दासू कळी काळावरी घालू कासू आम्ही हरीचे हरीचे दूतू पुढे पळती यमदूतू तुका म्हणे आम्हावरी सुदर्शनो घरटी करी. आम्ही श्रीहरीचे शूर असे सैनिक आहोत.
कळी काळ आणि यमाला सुद्धा आमचा धाक वाटतो. नामघोष हेच आमचे बाण असून तुळशीच्या मंजिरीचे भाले आम्ही केले आहेत. आम्ही या श्रीहरीचे दास असून या कळी काळावर सुद्धा कास घालून चालून जाऊ. आम्ही भगवंताचे दूत असून आमच्या पुढून यमदूत पळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या भोवती श्रीहरीचे सुदर्शन चक्र संरक्षणासाठी फेऱ्या घालीत असते. देवाची पायी वेचो सर्व शक्ती, होतील विपत्ती ज्या ज्या काही. नेघे माझी वाचा पुढे काही वाहू, आणि तुझे भाऊ बोलायाचे. मनाची वाटणे चित्ताचा विक्षेपू, राहू हा अनुतापू आहे तैसा. तुका म्हणे घेई विठ्ठलाचा छंदू, आनंदाचा कंदू विस्तारिलो. माझ्या भोवती ज्या ज्या विपत्ती आहेत, जी काही संकट आहेत, त्या दूर होण्यासाठी माझी सर्व शक्ती त्या देवाच्या पायाशी खर्च व्हावी. याच्याशिवाय दुसरे काही भाव बोलण्याची माझी वाणी व्यर्थपणे चालत नाही. मनाची वाटणी होऊन माझ्या चित्ताचा विक्षेप न होता निर्माण झालेला अनुताप आहे तसाच राहू. तुकाराम महाराज म्हणतात, मी या विठ्ठलाचा छंद घेईन आणि त्यामुळे हा आनंदाचा कंद विस्तार पावे. पांडुरंगा आता ऐका हे विनंती, बहु माझे चित्ते भय वाटे. नाही ऐकिले संताची या मुखी, ते या मज लोके भेडसाविले. विष्णुदासा गती नाही तरावया, म्हणती गेले वाया कष्टतही. धिकारिती मज करिता कीर्तनू, काय सांगोशीनू ते काळीचा. तुका म्हणे मज वाटते उदासू, काय करो यासू पांडुरंगा. हे देवा पांडुरंगा, मला माझ्या चित्तात फारच भीती वाटते रे. तू माझी विनंती ऐक. या संतांच्या मुखातून मी जे काही ऐकले नाही ते या लोकांनी मला ऐकून अगदी भेडसावून सोडले आहे. हे लोक असे म्हणतात की विष्णुदासांना या संसारातून तरुण जाण्याला काहीच गती नाही. उगीच ते कष्ट करतात आणि ते वाया जातात. मी कीर्तन करीत असताना हे लोक माझा धिक्कार करतात. त्यावेळेचे देवा मला किती कष्ट होतात म्हणून सांगू. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, मला उदास वाटते रे. आता मी काय करू ते मला सांग. वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी. चला चला संत जनू, करा देवाचे भांडणू. लुटा लुटा पंढरपुरू, धरा रखुमाईचा वरू. तुका म्हणे चला, घाव निशाणी घातला. या पंढरपूरला वेढा घाला, भीमातिरी असलेल्या या नगरीस मोर्चे लावा. हे संत लोक हो, चला तुम्ही लवकर चला, या देवाचे आपण भांडण करूया. पंढरपुरातील सर्व माल लुटा आणि हा रुक्माईचा पती श्री विठ्ठल नीट धरून ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, चला आपण आता हा घाव अगदी मर्मस्थानीच घातला आहे. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविते. प्रल्हादाशी पिता करी तो जाचनी, परी तो स्मरी मने नारायण. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न पडावा विसरू, दुःखाचे डोंगर झाले तरी. अरे पांडवांना अखंडपणे वनवास भोगावा लागला तरी सुद्धा ते देवाची आठवण करीत राहिले. प्रल्हादाला त्याचा पिता फार जाच करीत होता तरी सुद्धा तो मनातून नारायणाचेच स्मरण करीत होता. श्रीकृष्णाचा मित्र सुदामा ब्राह्मण दारिद्र्याने अगदी पिडून गेला होता, पण तो कधी या देवाला विसरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा दुःखाचे डोंगर जरी माझ्यावर कोसळले तरी सुद्धा तुझा विसर कदापि होऊ नये. निज शेजेची अंतुरे, पादलिया कोण मारी. तैसा माशी उबगता, तुका विनवितू संता. मूल मांडीवरी हागली, तेव्हा कोणे रे त्यागिले. दाशी कामाशी चुकली, तेव्हा कोणे रे विकली. पांडुरंगाचा तुका पापी, संत साहे काळाशी जापी. रोज शेज सोबत करणारी आपली स्त्री पत्नी जर पाजली तर तिला कोण मारतो का? त्याप्रमाणेच मी तुम्हा संतांना विनवित आहे, तुम्ही आम्हाला का कंटाळता? मूल जर मांडीवर हागले म्हणून काय कुणी त्याचा त्याग करतो की काय? घरची दासी एखाद्या कामाविषयी जर चुकली तर तिला कोणी बाजारात नेऊन विकते का? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाचा मी तुकाराम संतांच्या सहित काळालाही या प्रकारे दटावून विचारित आहे. स्वानाची या परी लोळे तुझ्या द्वारी, भुंको हरी हरी नाम तुझे. भुंकी उठी बैसे न वजाई वेगळा, लुडबडी गोपाळा पायापाशी. तुका म्हणी आम्हा वर्म आहे ठावी, मागेन ते द्यावे प्रेम सुख. तेव्हा मी कुत्र्याप्रमाणे तुझ्या दारात लोळण घेईल
आणि हरिहरी असे तुझ्या नावाने सतत भुंकत राहील. मी इथेच राहून भुंकेन, उठबस करीन आणि इथूनच दूर मात्र होणार नाही. या गोपाळाच्याच पायाशी लुडबुड करीत राहीन. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीचे वर्म आम्हाला माहीत झाले आहे. आम्हाला जे प्रेमसुख आम्ही मागू ते तुम्ही द्यावे. सोयी रे धाई रे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळचे नाही कोणी. सख्या गोत्र बहिणी सुखाचे संगती, मोकलुनी देती अंतकाळी. आपुले शरीर आपणा पारिके, परावी होतील नवलकाई. तुका म्हणी आता सोड याची आसू, धरी रे कासू पांडुरंगा. आपण आपल्या सगळ्या सोयऱ्यांना जोपर्यंत काही देत आहोत तोपर्यंत ते आपले आहेत, परंतु मरणाच्या वेळी त्यापैकी कुणी सुद्धा आपल्या जवळ राहत नाही. सख्या गोत्र बहिणी केवळ सुखाच्या सोबत्या आहेत. अंतकाळ जर जवळ आला तर त्या खुशाल काळाहाती आपणाला सोडून निघून जातात. आपले शरीर सुद्धा आपणाला पारखे होते. मग इतर दुसरी परकी माणसे दूर होतील यात नवलते काय. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच तू आता या सर्वांची इच्छा सोडून या पांडुरंगाचीच कास धर. जन्म मरणाची काय अशी चिंता, तुझ्या शरणागता पंढरीराया. वदने तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भयकवना. हृदयी तुझे रूप बिंबले साकारू, तेथे कोण पारू संसाराचा. तुका म्हणे तुझ्या चरणांचे पाखरू, असता कळी काळू पायातळी. हे पंढरीराया, देवा परमेश्वरा, तुझे जे शरणागत आहेत त्यांना जन्म मरणाची चिंता कशासाठी असावी. तुझ्या नामाच्या अमृतांची संजीवनी मुखामध्ये असताना हे चक्रपाणी आता भय कुणाचे वाटणार आणि कुणाला वाटणार. आमच्या हृदयामध्ये तुझे आकारसहित रूप एकदा बिंबल्यानंतर या संसाराची अशी मर्यादा ती कोणती. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या चरणांची पाखर असताना कळी काळाचे सुद्धा आम्हाला भय नाही, ते आमच्या पायथळीच असतात. क्षमा शस्त्र दया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी. प्रण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय तो विझोनी आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे सोहितू, धरा खंडितू सुखरूप. क्षमारूपी शस्त्र ज्या माणसाच्या हातामध्ये आहे त्याला दुष्ट लोक सुद्धा काहीही करू शकत नाहीत. ज्या ठिकाणी गवतच नाही तिथे कितीही मोठा वनवा लागला तरी त्याचा उपयोग होत नाही. तो वनवा प्रज्वलितच होत नाही, तो तिथल्या तिथेच आपोआप विझून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, क्षमा या गुणामुळे सर्वांचे हित साधले जाते. म्हणूनच तुम्ही नेहमी अखंडपणे सुख स्वरूप अशी ही क्षमाच मनामध्ये धारण करा. या ते गुणे रूपे काय ते वानरू, तयांच्या विचारे वर्ते रामू. ब्रह्महत्याराचे पातकी अनेको, तो वंदे वाल्मिको तेही लोके. तुका म्हणे नव्हे चोरीचा व्यापारू, म्हणा रघुवीरू वेळोवेळा. श्री रामचंद्राभोवती जमलेले वानर रूपाने, जातीने आणि गुणाने कसे होते, पण त्यांच्या निष्ठेमुळे प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांच्या विचारांनीच वागत असे. ब्रह्महत्यारा असलेला आणि अनेक प्रकारची पातके करणारा, परंतु प्रभूच्या स्मरणामुळे तो वाल्मिक सुद्धा तीनही जगतामध्ये धन्य आणि वंद्य झाला. तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा वाटमारीचा व्यवहार काही शिल्लक राहिला नाही, कारण त्याने वारंवार त्या रघुवीराचे, प्रभू रामाचे नाम घेतले. पाने जो खाईल बैसोनी कथेसी, घडेल तयासी गोहत्या. तमाकू ओढून काढला जो धुरू, बुडेल ते घरू तेने पापी. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊनी येईल जन्मा. जयाची मनी कथेचा कंटाळा, होती त्या चांडाळा बहु जाचू. जाच होती पाठी उडती यमदंडू, त्याचे काळे तोंडू. तुका म्हणे या श्रीहरीच्या कथेमध्ये बसून जो पानाचा विडा खाईल त्याला गोहत्येचे पाप लागेल. कथेमध्ये बसून जो तंबाखू ओढून धूर काढील त्याच्या पापाने त्याचे घर बुडून जाईल. कथेमध्ये बसून जो इतर व्यर्थपणे बडबड करीत राहील तो पुढील जन्मी बेडूक होईल. ज्याच्या मनात कथेचा कंटाळा आहे त्या चांडाळाला फारच जाच सहन करावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, कथेमधून उठून जाणाऱ्याला फारच जाच होईल. त्याच्या पाठीवर यमाचे दंड उठतील, त्याचे तोंड काळे होऊन जाईल. कामामध्ये कामू काही म्हणा राम रामू, जाईल भवश्रमू सुख होईल दुःखाचे. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळू. जिता जिसी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा. उगवणे फासा काय करणे ते करी, केले होते याचे जन्मे
अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे कर्मी जाळून या तरशी. हे लोक हो, या संसाराच्या अनेक कामामध्ये तुम्ही व्यग्र झालेला आहात, पण त्याच कामात एक काम म्हणून काही थोडे रामनाम म्हणा ना. त्यामुळे तुमचे या संसारातील श्रम नष्ट होतील आणि दुःखाचे सुद्धा सुख होऊन जाईल. नाहीतर शेवटी प्राण जाण्याच्या वेळी समजून येईल की तुमची सर्व बायका मुले दूर राहिली आहेत. तुम्ही आज जसे जगत आहात तसेच जगत राहा, पण पुढे जन्म मृत्यूचा फार मोठा भोवरा येणार आहे. म्हणून त्याच्या तडाख्यामधून सोडवून घेण्यासाठी काही करायचे असेल तर ते आत्ताच करा. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जर काही करायचे असेल तर ते यात मनुष्य जन्मी होण्यासारखे आहे. विठोबाच्या नामचिंतनानेच ते घडून येईल. हे वर्म जाणून जे वागतील ते हा भवसागर तरुण जातील. तू जमत जैसे परी जैसे तरंगू सागरे, दुही माझी एक जाना विठ्ठल पंढरीचा राणा. देव भक्त ऐसे बोली जव भ्रांती नाही गेली, तंतुपट जेवी एकू तैसा विश्वेशी व्यापको. ज्याप्रमाणे सागरावरील तरंग सागराशी एकरूप असतात, त्याप्रमाणेच देवा तुझी आणि माझी एक सारखीच बरोबरी आहे. देव आणि भक्त हे दिसायला दोन असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये पंढरीचा राणा हा विठ्ठल एकच आहे असे जाणून घ्या. जोपर्यंत मीपणाची या देहात्म भावाची भ्रांती गेलेली नाही, तोपर्यंतच देव आणि भक्त अशी द्वैताची भावना बोलली जाते. तुकाराम महाराज म्हणतात, वस्त्र आणि वस्त्राचे धागे हे जसे एकच असतात, त्याप्रमाणे हा श्रीहरी भगवंत सर्व विश्वाला व्यापून राहिलेला आहे. कोठे गुंतलाशी योगी यांचे ध्यानी, आनंद कीर्तनी पंढरीच्या. काय काज कोठे पडिलशे गुंती, कानी न पडते बोल माझे. काय शेष शैनी सुख निद्रा आली, सोय का सांडिली तुम्ही देवा. तुका म्हणे कोठे गुंतले ते सांगा, किती पांडुरंगा वाट पाहू. देवा पांडुरंगा, तुम्ही कुठे योगी लोकांच्या ध्यानामध्ये गुंतून राहिलात की काय? पंढरपुरास कीर्तनाच्या आनंदामध्ये दंग होऊन गेला आहात की काय? की कुठल्या कार्याच्या निमित्ताने अडचण निर्माण झाली, की माझे हे बोलणे तुझ्या कानावरच येत नाहीत? की देवा शेषाच्या शय्येवर तुम्ही सुखाने निद्रा घेत आहात? देवा तुम्ही माझी आठवण का सोडून दिली आहे? तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तुम्ही कुठे गुंतून पडला आहात ते तरी सांगा, तुमची मी वाट किती पाहू. माऊलीशी सांगे कोण प्रेम वाढवी तहाने, अंतरीचा कळवळा करी तसे प्रतिपाळा. माय बापाची उपमा तुझ देऊ मेघश्यामा, तेही साजेना पाहता जीव लगा पंढरीनाथा. माय पाळी संसारी परलोकू राही दुरी, तैसा नव्हेसी अनंता काळावरी तुझी सत्ता. तुका म्हणे नारायणा तुम्हा भवतु करुणा. मुलाविषयी लोभ वाढवावा असे माऊलीला कोण सांगते? पण तिचे तान्हे मुलंच प्रेम वाढवीत असते. अंतकरणाच्या कळवळ्याने आई त्याचा सांभाळ करीत असते. हे मेघश्यामा पुरुषोत्तमा, तुला मायबापाची उपमा द्यावी तर हे जीवलगा पंढरीनाथा ती सुद्धा नीट शोभत नाही. कारण आई फक्त या लोकीच पालन पोषण करते, परंतु परलोकामध्ये तिचा उपयोग होत नाही, ती दूरच राहते. हे अनंता मधुसूदना, त्याप्रमाणे तू नाहीस, तुझी सत्ता काळावर सुद्धा चालते. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, तुला आम्हाविषयी फारच करुणा आहे.